नमस्कार सर्वांना. हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि हा मी तुमच्याबरोबर शेअर करते. मी आता मार्केटला चालले आणि तिथं मी जाऊन काय खरेदी करणार आहे हा तुम्ही कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. व्हिडिओ पूर्ण बघा. घरापासून 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आमच्या तालुक्याचा बाजार भरतो. तर तिथून आम्ही कुंभार गल्लीत बाजारपेठेतून निघालो. कुंभार गल्लीत चाललो म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आलंच असेल, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आम्ही कुंभार गल्लीत चाललो. तर कुंभार गल्लीत आम्ही मटका खरेदी करण्यासाठी निघालो होतो. तर रस्त्याच्या शेजारी तुम्हाला बघायला मिळेल ते सगळ्यांनी आपल्यातील मटके बाहेर रस्त्यावरती मांडलेत विक्रीसाठी. आजूबाजूला सगळे त्यांनी मटकेच ठेवलेत. तर एका आजीने आम्हाला त्यांच्या गोडाऊनमध्ये घेऊन गेले. तिथं असंख्य प्रकारचे मटके आहेत. लाल मातीचे, काळ्या मातीचे, लहान मोठी मातीची भांडी पण दिसते तिथं. मातीचाच तवा होता, एक पॉट होता, मातीच्या चुली, वेगवेगळ्या प्रकारची मातीची भांडी तिथं बघायला मिळाली आम्हाला. तर बघा, लहान मोठी आपल्याला आकाराने जेवढी पाहिजे तशी भांडी तिथं बघायला मिळाली. मटके पण लहान मोठी होतीच, काही बारकी मडकी होती आपण जे संक्रांतीला वापरते तशी. 10-12 लिटर पाणी बसेल असं मोठ्या क्वांटिटीमध्ये पण पाणी बसेल अशा पद्धतीची मडकी मोठी मोठी होती. तर यापैकी आम्हाला एक हा पॉट चांगला वाटला घ्यायला, तर आम्ही हा घेतला. देवापाशी बघा आपण धूप लावतोय, ती धूपणीसुद्धा तिथं त्यांनी मातीची बनवलेली ठेवली होती, ती आम्ही घेतली. माझ्या पाठीमागं सगळी तुम्हाला लहान मोठी मडकी, संक्रांती आपण म्हणतो संक्रांतीच्या वेळेला जे वापरतो ते, खूप काही मातीची भांडी बघायला मिळाली. अजून आम्ही मटका घेतला नव्हता, तर मटका घेण्यासाठी आम्ही तिथंच शेजारी त्यांनी मटके ठेवले होते ते बघितले. तर आकाराने आम्हाला जरा मोठाच पाहिजे होता, तर तसा मटका आम्ही बघितला. आतून बाहेरून न्याहाळून पाहिला, कुठं छिद्र आहेत का, वाजवून बघितला, टणटण असा आवाज आला, त्यामुळे तो घेण्यायोग्य आहे असं वाटलं आम्हाला. 250 ते 300 रुपयाच्या रेंजपर्यंत आम्हाला तो मटका तिथं भेटला. आजीला तिथं आम्ही पैसे दिले मटक्याचे, मातीच्या भांडीचे. ही आजी 75 वर्षाची होती बघा. यांनी अजूनही त्यांच्यातली असणारी ही परंपरा जोपासली होती, याचा खरंच खूप आनंद झाला आम्हाला. ती भांडी घेऊन आम्ही घरी आलो. त्यात आम्ही मातीची चूलही घेतली होती, बघायला मिळते बघा तुम्हाला ती चूल, लाल मातीची होती. ही चूल आम्ही घेऊन आलो. सगळी भांडी आम्ही घरी घेऊन आलो. ह्या भांड्यामध्ये आम्हाला आता मिठाच्या पाण्यानं मीठ घेऊन आणि नारळाच्या ज्या छोट्या छोट्या कात्या असतात त्या घेऊन आम्हाला ते घासायचं होतं. कारण ते घासल्यामुळं काय होतं, त्याच्यातली जी छिद्र असतात ती उघडी होतात आणि त्याच्यामुळं हे पाणी जे आपण मडक्यामध्ये ठेवणार आहे, हे मडक्यातलं पाणी थंड राहतं. याच्यासाठी आपण काय करायचं, ते मीठ आणि कात्या घेऊन घासायचं. साबण किंवा इतर कुठलं तुम्ही केमिकल जे वापरताय ते वापरल्यामुळं ते आपल्या पदार्थांमध्ये किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये ते मिक्स होऊ शकतं. त्यामुळं तिथं तुम्ही साबण किंवा एखादं केमिकलयुक्त जे तुम्ही वापरताय भांड्यासाठी ते वापरायचं नाही. मिठाच्या पाणी किंवा मीठ घेऊन मिठाने ते घासायचे. तर अशा प्रकारे मी सगळी भांडी मिठाने घासून घेतलीत. मातीची भांडी शक्यतो वापरल्याचे फायदे भरपूरच आहेत, तोटे काहीच नाहीत, पण फायदे खूप आहेत. त्यामुळं आत्ताच्या या युगामध्ये मला वाटते की या आधुनिकतेमध्ये सगळ्यात जास्त आता वापर मातीच्या भांड्याचाच होणार आहे. स्टील, ॲल्युमिनियम हे धातू जे आपण वापरतो रोजच्या जेवणामध्ये, तर याच्यापेक्षा जास्त मातीची भांडी वापरणे योग्य आहे. तर सगळी भांडी बघा अशा पद्धतीने मिठाने घासून घेतलीत. तर ही भांडी आपल्याला भरून 24 तास ठेवायचे आहेत. कारण का, ही 24 तास भांडी
पाण्यानं भरून ठेवल्यामुळं काय होणार आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तडा, मग नंतर आपण जर समजा एखाद्या पॉटमध्ये ते पॉट घेतले तर ते तुम्ही स्वयंपाकासाठी वापरणार आहे, तर तो तडा जाऊ शकतो. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, ते घासल्यानंतर आपल्याला 24 तास ते पाण्यात भरून ठेवायचं आहे. भरून ठेवल्यानंतर आपल्याला ते पूर्णपणे वाळवायचं आहे. 1 दिवस पूर्ण तुम्हाला ते वाळवून घ्यायचं आहे. ही मातीची भांडी पाण्यात बुडेल इथपर्यंत पाणी भरून ठेवायचं आहे. 24 तास आपल्याला हे पाणी भरून ठेवायचं आहे. मातीची इतर सगळी भांडी तुम्हाला मी दाखवते की ही तवा आहे, भाकरीचा तवा आहे हा मातीचा. नंतर हे आपण छोटं मडकं घेतलं आहे, कारण याचा उपयोग काय, तर याच्यामध्ये आपण दही लावू शकतो, ताक ठेवू शकतो, आंबील ठेवू शकतो. हे थंड राहू शकतं जास्त, तर यासाठी ते घेतलं आहे. धुपणी घेतली. ही जी भांडी आहेत ही पूर्ण 1 दिवस उन्हामध्ये तापवून घेतलेत, त्यामुळे ही चांगली राहतात. तर बघा, मातीची भांडी वापरणे खरंच योग्य आहे. उन्हाळ्यामध्ये फ्रीज न वापरता आपण मातीचा मटका वापरला पाहिजे. कारण बघा, आपल्या भारतीय संस्कृतीत माठाचा वापर हा शतकानुशतके चालत आहे, ज्यामुळे तो आपल्या परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणून उन्हाळा आला की आपल्या डोक्यात अगोदर मटका येतो. मातीची भांडी बघा वापरतोय का, मातीची भांडी ही नैसर्गिक थंड ठेवण्याची क्षमता ठेवते, त्यामुळे त्यातलं जे पाणी आहे आणि अन्नाची जी ताजगी राहते ती टिकून राहते. आणि आपण प्लॅस्टिक किंवा धातूच्या भांड्यांमध्ये जे घातक असे रसायन आहे ते मातीच्या भांड्यात नसतात. त्यामुळे मातीची भांडी रोजच्या वापरण्यात आलेली चांगलीच आहेत.